वाव, सुंदर अशी साडी ऑफर मध्ये 2500 रुपयाला. काकू, एवढ्या साड्या घेऊन कुठे चाललात? तुम्ही खरेदी केल्यात एवढ्या साड्या? कसं वाटलं कलेक्शन? वाव, काय सुंदर कलर आहे आणि ऑफर मध्ये पेस्टल कलर तर इतके सुंदर सुंदर आहेत या पैठण्यांमध्ये आणि सगळं ट्रेंडिंग कलेक्शन आहे आणि इतक्या कमी प्राइस मध्ये. चला बघूयात. तर ही मागची बाजू आहे ना साडीची? हा, ही उलटी साईड आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ब्लॉग्स विथ सोसो सोनालीमध्ये. आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा खास असणार आहे. आज मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या पैठणी महोत्सवात घेऊन आलेली आहे. माझ्या आजूबाजूला तुम्हाला साड्याच दिसत असतील. खूप छान असा पैठणी महोत्सव इथे सुरू झालेला आहे. कुठे? चला दाखवते. हा छान असा पैठणी महोत्सव भरलेला आहे पुण्यातल्या रावेत इथं असणाऱ्या BRTS रोडवर रघुनंदन AC बँक्वेट हॉलमध्ये. खूप छान असं पैठणीचं कलेक्शन या ठिकाणी आहे. अगदी सेमी पासून प्युअर पर्यंतचं कलेक्शन तुम्हाला या एकाच ठिकाणी मिळणार आहे. 500 रुपयापासून मग तुम्ही जशी घ्याल तसं पैठण्यांचं कलेक्शन इथं आहे. बरं, पैठण्याच नाही, तुम्हाला वेगळ्या कोणत्या साड्या हव्या असतील, ट्रेडिशनल कलेक्शन हवं असेल, सिल्क साड्या हव्या असतील, सगळं कलेक्शन तुम्हाला या एकाच ठिकाणी मिळणार आहे. अगदी 15 ते 18 म्हणजे 15 मे ते 18 मे पर्यंत हा इथे भव्य पैठणी महोत्सव असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट करा. 500 रुपयापासून तुम्हाला हे सगळं कलेक्शन मिळणार आहे. सगळं कलेक्शन आज आपण एक्सप्लोअर केलं आहे, पण 500 रुपये ते तुम्हाला लाखापर्यंत इथं पैठण्या मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर इथे व्हिजिट करा आणि मस्त अशा या पैठणी महोत्सवाचा आनंद घ्या. तर फायनली लूम सुरू झालेला आहे आणि पैठणी विणायचं चाललंय. तर दादा, ही तुम्ही कोणती पैठणी बनवता इथे आता? ऑल ओव्हर आहे. ऑल ओव्हर आहे. वाव. तर बघा, इथं प्रॉपर इथे ही ऑल ओव्हर आहे. म्हणजे हे टोटल जी डिझाईन दिसते ती सगळ्या पैठणीवर असणार आहे का? हा, नाही, सगळ्यांनी प्रत्येकाला वेगवेगळे असते. म्हणजे तुम्ही तसे ते कलर चेंज करणार त्याचे थ्रेड्स? हा, कलर डिझाईन काय असेल ते, नाही का. अच्छा, मग आता हिला किती दिवस लागतील बनायला? हिला 3 महिने लागतात. 3 महिने? हा. आणि त्याचा किती पोर्शन झाला आतापर्यंत बनवून? आता हे शेवट पदर आहे, पदर पर्यंत आलंय. म्हणजे हा तुमचा पदर चाललाय सध्या? नाही, इथून पदर स्टार्ट होणार असं. म्हणजे आधी पदर बनतो आणि मग साडी बनते नाही का? नाही, आधी साडी स्टार्ट होत. अच्छा, आधी साडी स्टार्ट होते, मग हा फक्त आता पदर राहिलाय. अच्छा, मग गेले 3 महिने झाले ही बनतीये साडी. हा. मग आता किती राहिली आहे टोटल आता बनायला? ती 15 दिवसाच्या आत होऊन जाईल. 15 दिवसात तयार होऊन जाईल. हो. तर ही मागची बाजू आहे ना साडीची? हा, ही उलटी साईड आहे, खाली उलटी साईड आहे. अच्छा, ही बघा, ही उलटी बाजू आहे पैठणीची आणि खाली खाली वेगळी. सरळ बाजू आहे. ओके. डोळे दिपून जातील एवढ्या पैठण्या आणि एवढ्या साड्यांचं कलेक्शन होतं. आणि ऑफर बघा, सुंदर अशी ही पैठणी 2000 रुपयाला. वाव, इतके छान छान रंग, इतक्या छान छान डिझाईन्स होत्या आणि पॅटर्न, बाप रे, हजारोने पॅटर्न्स होते. आता हल्ली पेस्टलचा फार ट्रेंड आहे, तर पेस्टलमध्ये सुद्धा खूप छान छान पैठण्या होत्या. बघा, ही किती सुंदर आहे. लायलॅक कलर म्हणू शकतो, वॉलेट कलर म्हणू शकतो. त्याच्यावर प्राइस टॅग सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही की 4 वेळा याला प्राइस विचारा, त्याला प्राइस विचारा. प्रॉपर त्याच्यावर त्याची MRP किती आणि त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट किती मिळणार आहे हे सगळं लावलं होतं. मी बऱ्यापैकी साड्यांच्या प्राइस दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर बघा, ही पण काय सुंदर फिरता कलर आहे आणि पेस्टल पैठणी आहे. खूप सुंदर दिसतात या पेस्टल पैठण्या. म्हणजे ऑल जनरेशन, म्हणजे तुम्ही यंग असा, तुम्ही ओल्ड एज असा, सगळ्यांसाठी या सुंदर दिसतात. वाव. आणि प्राइस बघा, दिसतायत की नाही मला आयडिया नाही, पण प्राइस खूप ऑफरमध्ये आहे. म्हणजे अगदी 3500, 4000, 2200, 2300च्याच मोस्टली अशा पैठण्या मी दाखवलेल्या होत्या. म्हणजे मी दाखवलेल्या पैठण्या या मोस्टली 5-5.5 हजारापर्यंतच होत्या. इतकं सुंदर कलेक्शन, फॅब्रिक खूप छान होतं आणि प्रत्येक पॅटर्न जे जे मी दाखवते ना त्याच्यामध्ये खूप सुंदर बाजूला कलर सुद्धा होते. बॉर्डरमध्ये सेल्फ बॉर्डर, कॉन्ट्रास्ट बॉर्डर. आता ही बघा, पिकॉकमध्ये फुलांमध्ये सुंदर अशी बॉर्डर आहे, त्याच्यात कलर होते. बॉर्डरमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स होते. याला पण बघा, खाली टसेल्स दिलेले आहेत. किती सुंदर आहे ही सुद्धा पैठणी. म्हणजे काही पैठण्यांचे काठ असे गडवाल पॅटर्नमध्ये होते. आता याचे बघा, गडवालचे काठ आहेत. किती सुंदर वाटते. त्याच्यामध्ये पण बारीक बुट्टी, जाड बुट्टी, असे वेगवेगळे पॅटर्न होते. आता या पण थोड्याशा वेगळ्या साड्या आहेत बघा. याच्यामध्ये पण छोटी बुट्टी असते, मोठी बुट्टी होती. ही पण बघा, छोटीशी क्यूट अशी बुट्टी आहे. पैठणीचाच पॅटर्न आहे. पैठणीचे पण इतके प्रकार असतात हे मला तिथं गेल्यावर कळालं. कारण इतक्या साऱ्या बुट्ट्या, इतके साऱ्या काठ, इतक्या साऱ्या पदरांमध्ये व्हरायटी होत्या की तिथे गेल्यावर तुम्ही तर भारावून जाताल आणि किती घेऊ आणि किती नाही असं होणार आहे. माझ्यासमोर कुठलीच लेडीज एक साडी घेत नव्हती. म्हणजे लेडीज माझ्यासमोर अशा ना 4-4, 5-5 साड्या लिटरली घेत होत्या. आता बघा, ही किती सुंदर आहे साडी. कलर कॉम्बिनेशन किती सुरेख आहे, येल्लोला ग्रीन. 4000 का 4500ची होती. ही पण बघा तशीच आहे, फक्त सेल्फमध्ये. म्हणजे सेल्फ बॉर्डर, कॉन्ट्रास्ट बॉर्डर. बघा, प्राइस तीच आहे, 6000ची काहीतरी 4800ला. म्हणजे येल्लो बघितली ती कॉन्ट्रास्टमध्ये, ही बघितली ती सेल्फमध्ये. असे सुद्धा तुम्हाला पॅटर्न्स पाहायला मिळतील. बघा, ही एक युनिक सिल्वर बॉर्डर आहे. इतकं छान सॉफ्ट
याचं सूत होतं ना सुळसुळीत अशी 2300 रुपयाला बघा ऑफरमध्ये. खूप सुंदर सूत होतं या साड्यांचं. आणि याच्यामध्ये बुट्टीमध्ये फरक, बॉर्डरमध्ये फरक. बघा तोच पॅटर्न आहे, सूत सेम आहे, फक्त काठांमध्ये फरक, बुट्टींमध्ये फरक. फार सुरेख कलेक्शन आहे. म्हणजे इतकं छान ना की पैठण्याच नाही पण बाकीच्या साड्यासुद्धा मला इतक्या जास्ती आवडत होत्या ना. खूप सुंदर. कॉपरमध्ये बॉर्डर, सिल्वरमध्ये बॉर्डर. ही पण बघा 2400 रुपयाची, पण काय सूत होतं. ही पण बघा काय सुंदर रंग आहे तो, विटकरी कलर टाईप, म्हणजे ऑरेंज पण नाही एक्झॅक्ट, पण काय छान छान कलेक्शन होतं. हे पण बघा थोडंसं पटोला पॅटर्नमध्ये पदर आहे, वरती त्याची बुट्टी आणि त्याचा कलर बघा किती युनिक कलर आहे, सटल कलर होते, अजिबात भगभग नव्हतं. किती छान वाटत होतं हे कलेक्शन. म्हणजे तुम्हाला तुमच्या चॉईस आणि रिक्वायरमेंटनुसार हे कलेक्शन मिळणार आहे. आणि कलर म्हणताल ना तर कलर तुम्हाला पाहिजे तो, जेवढे काही कलर शेड्स आहेत त्याचं सूत बघा खूप सॉफ्ट सूत होतं. हे पण जेवढे काही कलर कॉम्बिनेशन आहेत ना, डार्क लाईट सगळे शेड्स होते इथे. किती छान वाटतात बघा ना, फ्रेश आहे फ्रेश. अजिबात कुठली साडी डल नव्हती वाटत. वाव. आणि सगळ्या महिला तर अशा भारावून गेल्या होत्या. महिलांसोबत पुरुष सुद्धा होते. पुरुष मंडळी स्वतः साड्या काढत होते, त्यांच्या बायकोला दाखवत होते, मुलीला दाखवत होते की तू ही घे, ही छान आहे, ही सुंदर आहे. म्हणजे पुरुष सुद्धा म्हणजे खूप जास्त इंटरेस्ट घेत होते या साड्या बघण्यात आणि घेण्यात, कारण इतकं छान छान कलेक्शन होतं आणि खूप सारे ऑप्शन होते. तर आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे मी एवढे सगळे ऑप्शन दाखवू शकतेय. आता हा सेल असणार आहे 18 तारखेपर्यंत, 18 मे पर्यंत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा, कारण स्टॉक किती आहे किती नाही नो आयडिया. तर बघा वेगळे पॅटर्न सुद्धा खूप होते. सॉफ्ट सिल्क झालं, पैठणी तर आहेच. प्राइस बघा, मी प्राइस दाखवायचा प्रयत्न करतेय. प्रत्येक ह्याच्यामध्ये प्राइस टॅग त्याच्यावरच लावलेले आहेत आणि प्रत्येक ह्याच्यात पॅटर्न. ही बघा चिमण्यांची बुट्टी आहे, किती सुंदर आहे, त्याच्यावर प्राइस बघा आहे. याचं पण सूत खूप छान होतं, याच्यामध्ये पण खूप जास्ती कलर्स होते. ही पण बघा हेवी अशी ब्रायडल साडी आहे, किती छान वाटतेय. ते खूप गर्दी आणि गोंधळ असल्यामुळे मला प्रत्येक गोष्ट तिथे बोलता नाही आली किंवा प्राइस नाही सांगता आली, म्हणून मी हे नंतर सांगते. बघा कलर बघा काय कलर आहेत, बॉर्डर बघा, वाव काय सुंदर रंग आहे हा. हे तर फक्त आतापर्यंत आपण 10%च कलेक्शन बघितलं असेल. ही पण बघा किती छान आहे, कॉपर बॉर्डर, सेल्फमध्ये, कॉन्ट्रास्टमध्ये. वाव. छोटी बुट्टी, मोठी बुट्टी, त्या बुट्ट्यांमध्ये पण गोल बुट्टी, त्यानंतर शंकरपाळीच्या आकाराची बुट्टी, फुलाची बुट्टी. बाप रे, इतक्या साऱ्या व्हरायटीज. आणि गडद बुट्टी, विरळ बुट्टी, परत हा असा पटोला पॅटर्न, त्याला काठ बघा पैठणीचे. वाव. म्हणजे इतके सारे मला प्रकार माहीत पण नव्हते आणि मी कधी बघितले पण नव्हते जेवढे मी आज बघितले. कलर बघा डार्क लाईट, काय सुंदर आहे. म्हणजे कोणत्याही चॉईसची लेडीज असू दे, म्हणजे काय काय लेडीजचं असतं की त्यांना काहीच चॉईस नाही पडत, काहीच पसंत नाही पडत, पण त्या लेडीज जेव्हा इथं येतील ना, आय एम शुअर की त्यांना खूप काही पसंत पडेल. वाव. आंबा कलर बघा, बॉर्डर बघा त्याची गडवालची बॉर्डर आहे सुंदर अशी, आणि पैठणीचे त्याचा पदर आहे. किती छान छान कलेक्शन आहे. हे पण बघा एकदम शांत अशी साडी. वाव सुंदर. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा सिल्वर बॉर्डर, व्हाईटमध्ये तर खूप छान छान, आणि पैठण्यांमध्ये मी कलेक्शन आज पाहिलं. त्याच्यामध्ये बॉर्डरमध्ये बघा किती प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एकदम गोल्डन बॉर्डर, थोडीशी लाईट गोल्डन, असे पण शेड्स मला पाहायला मिळाले. असे बघा हे पेस्टल थोड्याशा पैठण्या, त्याच्यामध्ये पण अशी हाफ बॉर्डर असते, मुनिया बॉर्डर असते. म्हणजे बरंच नॉलेज मला मिळालं तिथं गेल्यानंतर की हा असा पॅटर्न आहे, याची बॉर्डर अशी आहे. सगळेजण असे हॅप्पी दिसत होते या सगळ्या साड्या बघून. बघा ना काय सुंदर आहेत साड्या. म्हणजे तुम्हाला कोणाला गिफ्ट जरी द्यायचं असेल, आता ऑगस्ट महिन्यात लगेच रक्षाबंधन आहे, तर त्या पर्पजने सुद्धा तुम्ही या साड्या घेऊन ठेवू शकता. आणि एवढ्या ऑफर प्राईजमध्ये. डायरेक्ट येवल्याचे हे मॅन्युफॅक्चरर आहेत पैठणीमध्ये, सोनाली पैठणी. त्यांचं खूप मोठं आउटलेट आहे येवल्यामध्ये. सो हे त्यांचंच एक्झिबिशन आहे जे आपल्या रावेतमध्ये आहे. किती छान आहे बघा, त्याला टेसल्स आहेत काय काय पैठण्यांना. ही पण बघा पैठणी नाहीये, ही वेगळी सॉफ्ट सिल्क साडी आहे, किती रिच वाटतीये. म्हणजे एखादीला पैठणी जरी नसेल आवडत ना, तरी इथे तुम्हाला अदर कलेक्शन भरपूर आहे, भरपूर व्हरायटीज आहेत, ज्याचे ज्या पॅटर्नचे नाव पण मला माहिती नाही आहेत, पण तिथं गेल्यावर एवढे पॅटर्न्स. हा पण बघा नवीन आहे, गडद बुट्टी, जाड बुट्टी, पण फॅब्रिक एकदम सॉफ्ट. वाव. एकाच कलरमध्ये बघा ना किती शेड्स आहेत. म्हणजे मला मोरपंखीमध्ये आज एवढे शेड्स पाहायला मिळाले. हा पण युनिक शेड आहे, फिरता कलर आहे, सुंदर. मोरपंखीमध्ये खूप शेड्स पाहिले मी, ऑरेंज पॅटर्नमध्ये खूप शेड्स पाहिले, ग्रीनमध्ये खूप शेड्स पाहिले, पर्पलमध्ये इवन. ही पण बघा युनिक आहे. पैठणी होती का वेगळा कोणता पॅटर्न होता हे मला नाही माहिती, बट खूप सुंदर. वाव.
तरी खूप जास्त तिथं पॅटर्न तुम्हाला गेल्यावर प्रत्यक्षात पाहायला मिळतील. वाव, हे बघा नाजूक बॉर्डर, ज्यांना जाड बॉर्डर आवडत नाही त्यांच्यासाठी. म्हणजे मला किती दाखवू आणि किती नाही असं होत होतं. ॲक्च्युली मी खूप कमी कलेक्शन दाखवलंय, म्हणजे मी 20%च या व्हिडिओमध्ये कलेक्शन दाखवलंय. तुम्ही विचार करा म्हणजे किती कलेक्शन असेल त्यांच्या तिथे. मी मधले आदले पॅटर्न दाखवते आणि प्राइस इन बिटवीन अशाच होत्या, 2, 2.5, 3.5, 4, 5.5. ही बघा हाफ बॉर्डर पैठणी, याच्यामध्ये सुद्धा कलर होते. हा हा हा, म्हणजे मी अशी भारावून गेले होते. वाव, बघा हे पेस्टलमध्ये पण खूप सुरेख होत्या. बघा ही 3100ची साडी आहे, म्हणजे असेच प्राइस रेंज होते. वाव, ही पण बघा युनिक एकदम जास्वंदाची साडी. पूर्ण हा हॉल मोठा अखंड भरला होता. ही एक बघा न्यू चेक्समध्ये पैठणी, यात पण फार सुंदर कलर होते, डार्क लाईट, इवन त्याच्यात सेल्फ बॉर्डर, कॉन्ट्रास्ट बॉर्डर असं पण होतं कलेक्शन. बघा किती छान वाटते आणि याचं फॅब्रिक पण खूप सॉफ्ट होतं, सॉफ्ट सिल्कमध्ये. बघा वाव, सुंदर वाटेल ह्या जेव्हा प्रॉपर आपण ड्रेप करू ना, तर खूप रिच लुक देणारे आणि युनिक काही कलेक्शन होतं. युनिकनेस आहेत त्या साड्यांमध्ये, म्हणजे तुम्ही एकदम युनिक दिसणार आहे. ही पण मला वाटते 4.5, 4.800, 4.5 अशी होती, या प्राईसची होती ही साडी. याच्यामध्ये फार कलर होते तिथे. तर हे सेल्फमध्ये बघितले, याच्यात कॉन्ट्रास्ट सुद्धा तिथे लावले होते. हे बघा हे जे आहेत ना असे चेक्समध्ये, किती सुरेख आहेत, किती युनिक कलर कॉम्बिनेशन आहे, कॉमन कलर नाही आहेत. वाव, हे बघा कलर, खूप सारे चेक्समध्ये कलर आहे, डार्क लाईट असे. वाव, मस्त 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 होतं सगळं. म्हणजे मग तरीच मी विचार करते, बायकांच्या हातात कॅश काउंटरवर 4-5 साड्या प्रत्येकीच्या हातात का दिसत आहेत एवढ्या, मी जेव्हा तिथे एंट्री केली तेव्हा. पण नंतर हे कलेक्शन बघितल्यावर मला कळालं, अरे का नसणार 4-5 साड्या, इतकं जर सुंदर कलेक्शन मिळतंय ते पण ऑफर प्राईजमध्ये, तर एक पसंत होणारच नाही, अनेक पसंती होणार, अनेक शॉप, म्हणजे अनेक साड्यांची शॉपिंग होणार. ही पण बघा युनिक अशी. वाव, किती आहे, 2300 रुपयाची आहे बघा. याच्यामध्ये ते कलर आहेत बघा, लाईट, डार्क, किती सुंदर. आणि फॅब्रिक बघा, बघूनच कळते सॉफ्ट आहे, सिल्क. वा वा वा, किती छान आहे बघा ना. हे सिल्वरमध्ये जराशी अशा बघा पेस्टल कलर, वेगवेगळे पॅटर्न पण खूप जास्ती होते इथे. पैठण्या तर असंख्य होत्याच, पण हे असे सुंदर सुंदर पॅटर्न पण होते. चिमण्यांमध्ये बघा, मगाशी एक वेगळी दाखवलेली, ती एक वेगळी, ही एक बघा साडी. हे पण कलर कॉम्बिनेशन फार सुरेख वाटत होतं. आणि त्या बॉर्डरमध्ये पण जाड बॉर्डर, अशी थोडीशी नाजूक बॉर्डर, असं कलेक्शन होतं. हे पटोला पॅटर्न होता इथे. वाव, बघा खूप छान छान असं कलेक्शन होतं. काकूंच्या हातात साड्या खूप दिसत आहेत. काकू, एवढ्या साड्या घेऊन कुठे चाललात? तुम्ही खरेदी केल्यात एवढ्या साड्या? कसं वाटलं कलेक्शन? आवडलं? मग भरपूर शॉपिंग केली आहे. आणि प्राइस कशा आहेत, किमती कशा आहेत? किमती पण अच्छा. किती साड्या घेतल्या टोटल, किती आहेत त्या? भरपूर दिसत आहेत. 4-5 घेतल्यात काकूंनी साड्या, त्यांना कलेक्शन खूप आवडले, रेट आवडले. सगळ्यांना काय सांगताल तुम्ही? सगळ्यांनी खरेदी करा, छान आहे. छान आहे ना कलेक्शन? परवडेल असे. थँक्यू. काकूंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला, अशाच सगळ्या महिला आनंदी होऊन अशा बाहेर पडत होत्या लिटरली. वाव, किती छान ते रंग दिसतात असे लांबूनच, म्हणजे जवळ जाऊन असं प्रत्येक पीस बघावा, दाखवावा तुम्हाला पण, असा मोह मला होत होता. म्हणजे असं वाटत होतं खूप जास्त, पण आपला व्हिडिओ खूप जास्ती मोठा झाला असता, त्यामुळे प्रत्येक पीस मी नाही दाखवू शकले. बघा केवढं जास्त कलेक्शन आहे, किती व्हरायटी आहे. तुम्हाला बघा पूर्ण हॉल दाखवते मी. बघा प्रत्येक सेक्शनमध्ये किती साड्या आहेत बघा. पूर्ण अख्खा हा एवढा मोठा हॉल भरलाय फक्त साड्यांनी. भरपूर कलेक्शन होतं. म्हणजे एवढं सगळं कलेक्शन मी जर या व्हिडिओमध्ये दाखवलं असतं, तर हा व्हिडिओ 4-5 तासाचा झाला असता, एक पिक्चर झाला असता मोठा, त्याच्यापेक्षा जास्तीच एवाना. तर बघा हे एवढं सारं कलेक्शन आहे. आज होता पहिला दिवस, म्हणजे 15 तारखेचा हा दिवस, आणि एवढ्या साऱ्या व्हरायटीज, आणि प्रत्येक लेडीज 4-4, 5-5 साड्या खरेदी करून जात होती. असं ब्रायडल कलेक्शन सुद्धा आहे शालू पॅटर्नमध्ये. बघा आता ही 5590ची आहे. तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न होते, म्हणजे एखाद्याला शालू पॅटर्नमध्ये जरी हव्या असतील ना साड्या, तरी पण आहेत. फार सुंदर सुंदर आहे. पैठणी, लोटस पैठणी, मोराची पैठणी, मोर बांगडी वगैरे जे जे प्रकार असतात ना, ते खूप होते. हे पण बघा, याचा पण थोडा ट्रेंड आहे ऑल ओव्हरचा. तर याच्यामध्ये सुद्धा खूप कलर कॉम्बिनेशन होते, सुंदर सुंदर होते बघा. सगळे लाईट कलर चार्ट होता. आणि प्राईस बघा त्याची, मला असं वाटतंय 14,000 काहीतरी प्राईज आहे असं वाटतंय. मला दिसलं नाही नीट, बट असंच तशीच प्राईस काहीतरी होती.
प्युअर पैठणी जी हँडलूम असते ती पण आहे. हे पण बघा किती सुंदर आहे हे कॉम्बिनेशन, किंवा जो कोणता पॅटर्न आहे माहिती नाही. 4,990ची ही साडी आहे बघा. सूद बघा, त्याचं क्वालिटी बघूनच कळतीये, प्रीमियम आहे एकदम. अगदी प्युअर हातावर विणलेल्या पैठण्या सुद्धा होत्या. साड्यांसोबत अशा टोप्या सुद्धा होत्या इथं बघा, पैठणीच्या या टोप्या. त्यानंतर खणामध्ये सुद्धा टोप्या होत्या आणि या टोप्यांची प्राइस होती फक्त 200 रुपये. खणामध्ये सुद्धा खूप सारे कलर आणि खूप साऱ्या डिझाईन होत्या. किती छान वाटतात बघा ना त्या. म्हणजे जेंट्ससाठी पण किंवा लेडीजसाठी पण आता गणपती सीझनमध्ये वगैरे किती छान आहेत. त्यानंतर अशा पैठणी पर्स होत्या, क्लचेस, ज्याची प्राइस होती 850 रुपये. हां, त्याच्यामध्ये पण बऱ्याच डिझाईन्स होत्या आणि पॅटर्न सेम होता बघा. असे क्लच होते आणि ह्या टोप्या ज्या आपण बघितल्या, ज्या 200 रुपयाला आहेत, पण फार छान वाटत होत्या घातल्यावर. म्हणजे तुम्ही लेडीज जेंट्स दोन्ही घालू शकता, एवढ्या सुंदर होत्या या. प्रॉपर अशा पारंपरिक लुकवर एखादा छान इंडो वेस्टर्न आपल्याला लुक करायचा असेल गणपती सीझनमध्ये, तर त्याच्यामध्ये कलर बघा किती छान आहेत. या फक्त मुनियामध्ये होत्या पैठणीच्या आणि त्या खणामध्ये कलर होते. त्यानंतर हे असे जॅकेट पण होते पैठणीचे, हे पण प्रीमियम क्वालिटीचे होते. हे आय गेस काहीतरी 2,500ला होते, पण त्याचं बघा क्वालिटी, त्याचं स्टिचिंग खूप छान फिनिशिंगमध्ये हे जॅकेट्स होते. अगदी 6 महिन्याच्या बाळापासून हे पैठणीचे जॅकेट्स इथे आहेत. 6 महिन्यापासून मग मोठे जेंट्स लोकांपर्यंतचे हे पैठणी जॅकेट्स वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत. इवन अशा 500 रुपयापासून बघा हे साड्यांचे सेल लावले होते. 500 रुपयापासून या साड्या होत्या. मग 500 ते 2,000मध्ये इथे बाजूला हा सेल लावला होता. याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार होते, जसे की कॉटनच्या होत्या, लिननमध्ये होत्या, खादी कॉटनमध्ये होत्या साड्या. म्हणजे उन्हाळ्याच्या दृष्टीने त्यांनी या सुद्धा साड्या ठेवल्या होत्या. याच्यामध्ये वेगवेगळे प्राईस, म्हणजे 500 रुपयापासून होत्याच तिथे साड्या. याच्यामध्ये पण खूप जास्त व्हरायटी होत्या. महिला या साड्यांना सुद्धा खूप पसंती देत होत्या. याच्यातल्या पण भरपूर साड्या घेत होत्या. म्हणजे इवन आपले तिथं गार्ड लोक पण आले होते, म्हणजे पोलीस ज्या महिला होत्या कर्मचारी, त्या सुद्धा म्हणजे हौशेने बघायला आल्या होत्या साड्या. इतक्या सुंदर सुंदर साड्या होत्या. इथे पण काही प्युअर पैठण्यांमध्ये कलेक्शन ठेवलं होतं. सगळीकडे फक्त साड्या साड्या आणि साड्याच दिसत होत्या. वाव, बघा किती सुंदर आणि केवढं सारं ते कलेक्शन. त्यामुळं तुम्ही सुद्धा लवकर व्हिजिट करा. याचा जो ॲड्रेस आहे रघुनंदन बँकवेटचा, हा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे बघा. प्राईज मी दाखवते प्रत्येक याच्यामध्ये. आणि तुम्ही जर रावेत साईडने तुम्ही रावेतच्या ब्रिजवरनं जर लेफ्ट मारला तर तुम्हाला सरळ राईट साईडलाच पुढे जाऊन आहे, किंवा डांगे चौकातून तुम्ही राईट घेतला ना तर तिथेच रोडलाच हे रघुनंदन बँकवेट आहे. एकदम सोपं आहे इथे जायला. किती छान आहे कलर कॉम्बिनेशन, व्हाईट आणि पिंक. वाव, किती आहे, 5,300 काहीतरी प्राईस होती बघा साडीची. किती सुरेख आहेत कलर कॉम्बिनेशन आहेत. ही बघा चंद्रकोर होती, ही नथीची नथमध्ये पण किती छान वाटते बघा ही पैठणी. याच्यामध्ये पण कलर होते नथीमध्ये. वाव, हा एक मला फार पॅटर्न आवडला. कोणता पॅटर्न आहे मला कळला नाही, मला गडवालसारखा वाटला, बट सुंदर होता. चंद्रकोरमध्ये पण आहे ना व्हरायटी होत्या भाई. बटरफ्लायमध्ये सुद्धा पैठणी आली आहे. वाव, किती सुंदर सुंदर आहेत साड्या. म्हणजे मला असं वाटत होतं की नेसून बघावी की काय, एवढं छान छान होतं बघा ही बटरफ्लायवाली, ज्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आहे. तिथे कलर कॉम्बिनेशन पण होते त्याच्यामध्ये. किती युनिक कलर आहे हा, मस्त वाटत होता. प्रॉपर ड्रेप करतो ना तेव्हाच ते कळतं. ही पण काहीतरी 4-4.5 असं काहीतरी प्राईस होती. हा पण कलर किती सुरेख वाटतोय बघा, लोटस पैठणी. आ हा हा हा, फ्रेश कलर. आणि नाजूक बुट्टी फारच सुंदर वाटली मला. म्हणजे ज्या नाजूक नाजूक बुट्ट्यांच्या साड्या होत्या ना त्या मला फार आवडत होत्या. किती छान वाटते बघा. ही पण छोटीशी गोल गोल बुट्टी आहे. ही एक मला फार आवडली. म्हणजे थोडासा गडवाल पॅटर्न आहे की काय मला कळला नाही, पण सुरेख आहे. कलर कॉम्बिनेशन मस्त होतं याचं सुद्धा. वाव, याच्यामध्ये पण तिथे व्हरायटीज लावल्या होत्या. प्राईज मी दाखवायचा प्रयत्न करते, बट दिसतंय की नाही मला माहिती नाही. चंद्रकोरमध्ये सुद्धा छोटी चंद्रकोर आणि मोठी चंद्रकोर असे पॅटर्न होते, ज्याच्यामध्ये सेल्फ कॉन्ट्रास्ट असं कलर कॉम्बिनेशन होतं. किती दाखवावं आणि किती त्याचा तारीफ करावी असं झालं होतं मला. म्हणजे तारीफ करण्यासारखंच होतं ॲक्च्युली, कुठेच काही कमी काढण्यासारखं नव्हतंच. सगळं कलेक्शन तारीफ करण्यासारखंच होतं बघा. ग्रीनमध्ये चंद्रकोर पाहिली, आता ही नथीची आहे. मस्त वाटतात ह्या साड्या पारंपरिक आपल्या ट्रेडिशनल लुकसाठी, सणवारांसाठी झालं, किंवा लग्न सराईसाठी झालं, किंवा एखाद्याला छान आपल्याला गिफ्ट द्यायचं आहे तर एवढं सुंदर आपण गिफ्ट आपण देऊ शकतो असं मला वाटतं. आणि प्रत्येक महिलेला साडीचं वेड असतं, कितीही ती मॉडर्न राहिली तरी पण. याची प्राईस बघूयात आपण बघा किती आहे, 4,390 काहीतरी. त्यानंतर ही येल्लो बघितली, त्याची 2,500 रुपये प्राईस आहे बघा. 2,590 रुपये प्राईस आहे. मस्त. चंद्रकोरची किती आहे,
3,500 ओके. मी म्हटलं ना तुम्हाला 2.5, 3.5, 4.5 मोस्टली मी याच रेंजच्या तुम्हाला साड्या दाखवल्यात. ही पण कितीची आहे? 6,900. सुंदर आहे ही लोटसवाली, प्रीमियम एकदम. ही पण बघा झिगझॅगमध्ये फार सॉफ्ट फॅब्रिक होतं, मस्त वाटत होती. 1,790 रुपयाला. याच्यामध्ये सुद्धा कलर खूप होते बघा इथे. खूप सॉफ्ट असं मुलायम फॅब्रिक होतं याचं पण. या साड्या नेसल्यावर फार छान दिसतात, असं बघून पटकन कळत नाही. आणि बघा सेल्फमध्ये ही पण किती युनिक आहे, वेगळीच आहे. टेम्पल बॉर्डर, मस्त मस्त साड्या, मस्त मस्त सगळं कलेक्शन. डिझाईन बघा किती छान आहे याची पण. चिमण्यांमध्ये किती प्रकार आहेत, बापरे केवढे प्रकार बघितले मी चिमण्यांमध्ये. म्हणजे जी बुट्टी होती चिमण्यांची, ज्यांना अजून थोडीशी हेवी हवी आहे, म्हणजे दिसायला हेवी, बरं प्राईजला नाही, ब्रायडल लुकसाठी, तर अशा सुद्धा साड्या होत्या. आणि याची प्राईस बघायची, याची प्राईस होती फक्त 2190 काहीतरी प्राईस होती. आणि सूत इतकं सॉफ्ट होतं, याच्यामध्ये सुद्धा कलर होते, वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या बघा. खूप छान होती ही, थोडीशी बनारसी लुक देणारी. त्यानंतर अशी मोठ्या बुट्टीमध्ये थोडीशी ब्रायडल हवी असेल बनारसी पॅटर्नमध्ये, अशा पण होत्या. थोड्याशा तशाच रेंजच्या होत्या, म्हणजे 2190, 2200 अशा टाईपमध्ये या साड्या होत्या इथे. खूप छान छान पॅटर्न होते ब्रायडलमध्ये सुद्धा. वाव, कलर बघा किती छान आहे, तो वाईन कलर आहे. वाव, अजून एक खूप छान बघा असा मोरपंखी शेडमध्ये, जरा डार्क होता, सिल्वर बॉर्डर. परत हा एक थोडासा गाजरी कलर टाईप होता. म्हणजे या ब्रायडल कलेक्शन मला हे वाटत होतं. आणि प्राईस अगदी 2190, 2290 याची पण मला वाटते तशीच प्राईस होती की काय काय माहिती. बघा बॉर्डर, आणि बघा किती छान आहे, त्याचं काम किती सुंदर आहे, नाजूक बॉर्डरवरचं. काय काय तर साड्यांना छान असे टेसल्स होते. ही पण बघा किती सुंदर आहे साडी. वाव, बुट्ट्यांमध्ये पण बघा कसा फरक आहे लगेच. मोठी बुट्टी, विरळ बुट्टी, छोटी बुट्टी, गडद बुट्टी, पेस्टल कलर, डार्क कलर. या साईडला अजून हेवी कलेक्शन होतं. इतके सुंदर रंग, त्याची बॉर्डर, आई ग, डॉलर बुट्टी, आ हा 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 हा. कलर बघा काय सुंदर कलर आहे. म्हणजे डार्क जितका सुंदर दिसतोय तितकाच पेस्टल सुद्धा उठावदार आहे. किती छान आहे बघा, अंजिरी कलर, आई ग काय कलर आहे, मस्त. प्राइस बघा 24,500. हेवी कलेक्शन होतं इथे लावलेलं. आणि याच्यातमध्ये सुंदर रंग होते, आई ग मला प्रत्येक रंग आवडत होता. बेबी पिंक, वा मस्त. 24,500. काय छान छान रंग होते. आणि या साईडला पण कोणतं तरी छान कलेक्शन होतं, मला या पॅटर्नचं नाव नाही माहिती. तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करा. याच्यात पण खूप छान कलर लावले होते. आणि याची प्राइस बघा 6,890 होती. याच्यामध्ये सुद्धा बरेच पॅटर्न होते. वाव, कॉन्ट्रास्टमध्ये बॉर्डर, किती छान आहेत बघा कलर, मस्त होते. रिच पॅटर्न वाटत होत्या या पण. वाव वाव वाव, मस्त. प्रत्येक पीस मला आवडत होता इथला. आणि इतकी बघता बघता इतकी गर्दी झाली होती पहिल्याच दिवशी की म्हटलं 18 तारखेपर्यंत या महिला काही ठेवणार आहेत की नाही. तर बघितलं मंडळी, आज आपण ऑलमोस्ट इथलं सगळं कलेक्शन एक्सप्लोर केलं आहे. बरं पैठण्याच नाही, पण तुम्हाला नॉर्मल सिल्कमध्ये जरी साड्या हव्या असतील तर त्या सुद्धा अगदी 500 रुपयापासून मिळणार आहे. प्युअर हँडलूम पासून तुम्हाला सेमीपर्यंत सगळं कलेक्शन या एकाच ठिकाणी मिळणार आहे. बरं, हा सेल लिमिटेड पिरियडपर्यंत असणार आहे, म्हणजे 15 मे ते 18 मे पर्यंतच असणार आहे. खूप सुंदर साड्या आहेत, रिझनेबल रेटमध्ये आहेत. त्यामुळे वाट कसली बघताय, लवकरात लवकर इथे व्हिजिट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला व्हिडिओ पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा आणि शॉपिंग करा. थँक्यू.